चिरंजीव कडून अनोखं गिफ्ट। महेंद्र उर्फ मनीष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त 155 वृक्षांची भव्य लागवड। स्टार स्प्रिंग्स अँड डायमंड स्प्रिंग्स कंपनीचे डायरेक्टर महेंद्र उर्फ मनीष जाधव यांचा वाढदिवस यंदा अत्यंत पर्यावरणपूरक आणि सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला। त्यांचे चिरंजीव विश्वरूप महेंद्र उर्फ मनीष जाधव आणि बहिरू चौधरी तसेच स्टार स्प्रिंगची सर्व टीम यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला। विश्वरूप जाधव यांनी आपल्या वडिलांना अनोखं गिफ्ट देत 155 झाडांची वृक्षारोपण केलंय। या वृक्षारोपणात ऑक्सिजन पुरवणाऱ्या व निसर्गपूरक झाडांचा समावेश असून केवळ लागवड न करिता त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही विश्वरूप यांनी स्वतःवर घेतली आहे। हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देणारा ठरतो। या विशेष उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। यामध्ये सानिका ऑटो इंडस्ट्रीजचे डायरेक्टर सोपान एंडाई, पॉवर मेटल कंपनीचे डायरेक्टर राजेश वारुडे, रिलीफ सर्जिकल कंपनीचे डायरेक्टर बारसोडे साहेब आदींचा समावेश होता। वृक्षारोपणाचे हे कार्य ऐतिहासिक पांडवलेणी परिसरात पार पडले। या उपक्रमामुळे महेंद्र उर्फ मनीष जाधव भावुक झाले। त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या या सामाजिक बांधिलकीचे मनपूर्वक कौतुक केले। तसेच स्टार स्प्रिंग्स अँड डायमंड स्प्रिंग्स कंपनीतील सर्व कर्मचारी वर्गाने देखील महेंद्र उर्फ मनीष जाधव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। पर्यावरण संरक्षणाचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणास्त्रोत ठरला आहे। नमस्कार, मी विश्वरूप महेंद्र जाधव, हे माझे वडील महेंद्र जाधव। आम्ही आज त्यांचा 55 बर्थडे आहे म्हणून त्या निमित्ताने 155 ट्रीज हे लावण्याचा आम्ही एक प्लॅन केलेला आहे व्यवस्थित। आणि जसं तुम्ही बघत असाल की आम्ही त्या ट्रीजला नंबर्स पण दिलेले, म्हणजे फक्त आम्ही ते ट्रीज लावणार नाही तर त्यांची जोपर्यंत व्यवस्थित ग्रोथ होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावरती वॉच ठेवणार आहे, त्यांचा रेकॉर्ड मेंटेन करणार आहे। असं साधारण प्रामुख्याने कुठल्या प्रकारची झाडं आहेत? आता याच्यामध्ये कडुलिंब आहे, आवळा आहे, जांभूळ आहे, त्याच्यानंतर मोह आहे, कदंब आहे। हे सर्व जे झाडं आहेत यांचं एज फॅक्टर जे असतं ते जास्त असतं। ऑक्सिजन जे देण्याची यांची कॅपॅसिटी असते ती इतर झाडांपेक्षा पर्सेंटेजने जास्त असते। आणि हे जे झाडं आहे हे सर्व फळांचे झाडं आहे, ज्याच्याने पक्षींना पण फायदा होईल आणि कुठेतरी माणसांना पण फायदा होईल। गुप्त जातीचे पण आहेत। याच्यामध्ये जे मोह जे झाड आहे ते आता नाशिकमध्ये त्याची संख्या खूप कमी झाली, म्हणजे महाराष्ट्रातच म्हणाल तरी त्याची संख्या खूप कमी झाली, म्हणून आम्ही ते झाड याच्यात निवडलं आहे का ते आपण लावू, तर त्याच्याने जे विलुप्त होत चाललेले झाड आहे त्यांची आपण केअर करू शकू। वाढदिवस साजरा करण्याचा असा पर्यावरणपूरक मार्ग निवडण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती, काय सांगा? असं काहीतरी आपल्याला जे समाजाला देणं असतं किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे चांगल्या गोष्टी, त्यासाठी हे मी जसं आपण नॉर्मल बर्थडेज वगैरे लोकांचे बघतो सेलिब्रेट करता, पण ती एक आठवण म्हणून राहत नाही। तर हा एक असा राहील का हे पिढ्यानपिढ्यांची आठवण आहे का आज 55 बर्थडेला आपण एवढे सगळे झाडं लावले। नमस्कार, सर्वप्रथम तर मी माझ्या मुलाचे म्हणजे विश्वरूप व माझ्या सर्व कंपनीचे स्टाफ, एम्प्लॉईज यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ही जी पर्यावरण झाडं जे लावण्याची जी माझ्या आज वाढदिवसानिमित्त जी संकल्पना मांडली त्याबद्दल मला खूपच आनंद होतोय। आणि त्यांनी जे यासाठी 8-10 दिवसापासून भरपूर एक प्रयत्न करून सर्व सिस्टीम प्रमाणे त्यांनी ते झाडं वगैरे लावण्याचे किंवा त्याला बॅचेस लावण्याचे वगैरे हे जे सर्व आणि पुढेही त्या झाडांचे संगोपन करण्याचे जे कार्य हाती घेतलेलं आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो। आणि माझे वाढदिवस साजरा करताहेत हे सर्व याचाही पण मला खूप आनंद होतो की त्या निमित्ताने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी एक पर्यावरणामध्ये किंवा समाजामध्ये किंवा असं काही नवीन करण्याची जी एक प्रथा जी आमच्या कामगारांनी किंवा ज्या आमच्या कंपनीच्या स्टाफनी किंवा आमच्या कंपनीच्या कुटुंबाने जी तयार केलेली आहे की ते बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आता हळूहळू एक अशी प्रथा सुरू होत आहे। त्यामुळे पुढे पण याच्यातून चांगलं मार्गदर्शन मिळेल सर्व इंडस्ट्रीमध्ये असं मला वाटतंय। आणि सर्वांचे मी माझ्या टीमचे आभार व्यक्त करतो। नमस्कार, माझं नाव संतोष उपलवार, मी स्टार स्प्रिंग कंपनीमध्ये प्लांट हेड ह्या पदावर कार्यरत आहे। आज सर्वजण ह्या ठिकाणी जमलेले आहेत की आमच्या संचालक जे आमचे ओनर आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही वृक्षारोपण 155 झाडाचा उपक्रम आम्ही राबवत आहे। आणि हे सगळं आज समाजासाठी एक सत्कार्य म्हणून त्यांनी हा
पाऊल उचललेलं आहे, जेणेकरून आपण आठवण सतत राहावं सर्वांना. एक दिवस वाढदिवस साजरा करून आपण विसरून जातो, हे सदैव लक्षात राहावं. आणि ह्या झाडांची पूर्ण जबाबदारी आमच्या कंपनीनं, स्टार स्प्रिंग ह्या कंपनीनं उचललेली आहे आणि याचं पूर्णपणे आम्ही वाढवण्यात, ग्रोथ करण्यामध्ये आम्ही मदत करणार आहोत. तर त्यासाठी आमचे महेंद्र जाधव साहेब सदैव समाजकार्यामध्ये नेहमी कार्यरत असतात आणि कंपनीसाठी, सगळ्या लोकांसाठी आणि समाजकार्यासाठी नेहमी कार्यरत असतात. त्यांच्यासाठी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.